महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 च्या सुभाष टेकडी विभागातील पाणी समस्या तात्काळ सोडवा या मागणीसाठी आज स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। यावेळी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच समस्या सोडवली जाईल असं आश्वासन जय गायकवाड यांना देण्यात आले। या निवेदनात समान आणि पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं, पाण्याची वेळ निश्चित करण्यात यावी, ठिकठिकाणी गळती थांबवण्यात यावी, नवीन वॉल बसवण्यात यावे, अनधिकृत नळ जोडणी कट करावी, पाण्याच्या टाकीजवळ सुरक्षा रक्षक बसवावा अशा विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या। 1 महिन्याच्या आत जर पाणी प्रश्न सोडवला नाही तर तीव्र आंदोलन केलं जाणार असल्याचा इशारा जय गायकवाड यांनी दिलाय। सुभाष टेकडी, कुर्ला कॅम्प आणि समतानगर हा जो परिसर आहे, इथे गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची समस्या आहे। त्या ठिकाणी 4-4 दिवस पाणी येत नाही। 4 दिवसानंतर जे पाणी आलं ते गढूळ येतं आणि तिथे पाण्याची कोणतीही वेळ निश्चित नाही। कधी रात्री बेरात्री रोज अर्धा तास आधी व्हॉट्सअपवर वेळ सांगण्यात येतं। त्याच्यासाठी आम्ही 20 तारखेला जे आंदोलन केलं होतं त्या अनुषंगाने आज आयुक्तांची भेट घेतली आणि आयुक्तांना एक लेखी निवेदन दिलं। त्याच्यामध्ये आम्ही 12 मागण्या केलेल्या आहेत आणि ही पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आयुक्तांना विनंती केलेली आहे। आयुक्तांनी आश्वासन दिलेले आहे की त्यांना 1 महिन्याचा वेळ द्या, ते याच्यावर नक्कीच काही ना काही उपाययोजना करतील। पुढची भूमिका संविधानिक मार्गाने जे काही आंदोलन करावे लागतील, जे काही कायदेशीर मार्ग अवलंबावे लागतील ती सर्व आम्ही करू आणि संघटनेच्या वतीने आम्ही आयुक्तांना विनंती केली आहे की आमच्यावरती वेळ येऊ देऊ नका। आपण ही नागरिकांची गंभीर समस्या आहे। शहरासारख्या ठिकाणी अनेक वर्ष नागरिक पाण्याच्या विना राहत आहे, ही काही चांगली बाब नाही आणि आयुक्त यांची जी इमेज आहे ती खूप चांगली आहे। पहिले महिला आयुक्त आहे, मला वाटतं त्यांना या वेदना कळतील आणि ते नक्कीच या ठिकाणी उपाययोजना करतील। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।